नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बी एड ॲडमिशन 2024 म्हणजेच आपली आगामी येणारी जी बी एड सी ई टी आहे विद्यार्थी मित्रो, त्या अनुषंगाने हा व्हिडिओ. आपण जर यावर्षीची बी एड सी ई टी देण्यास इच्छुक असाल, जी की मार्च 2024मध्ये होणार आहे, तर विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ फक्त आपल्यासाठीच. अजूनही जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका, जेणेकरून सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहेत त्याचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. विद्यार्थी मित्रो, बी एड महाविद्यालय जे आहेत त्यांचे प्रकार आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात. तसेच विद्यार्थी मित्रो, या महाविद्यालयांचे जे प्रकार आहेत त्या अनुरूप त्याची फीस असते. तर कुठल्या प्रकारच्या महाविद्यालयांना किती फीस आपल्याला मोजावी लागते, शुल्क भरावे लागते, हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, महाविद्यालयाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार म्हणजे शासकीय महाविद्यालय, ज्याला आपण गव्हर्मेंट कॉलेज असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम हा प्रकार आपल्याला गव्हर्मेंट बी एड कॉलेज पाहायला मिळतो, जे की महाविद्यालय पूर्णपणे शासकीय स्तरावर चालवले जातात. महाराष्ट्र शासन याला चालवत असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रकार जो आहे तो म्हणजेच विशेष महाविद्यालय. विद्यार्थी मित्रो, ही संज्ञा आपल्यासाठी नवीन आहे. तर स्पेशल बी एड कॉलेज आपण त्याला म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये मूकबधीर जे बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी असणारं हे विशेष प्रकारचं प्रशिक्षण देणारं बी एड महाविद्यालय असतं. ते म्हणजे स्पेशल बी एड एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो. तर विशेष महाविद्यालय हा दुसरा प्रकार. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, विनाअनुदानित महाविद्यालय महाराष्ट्रातील मॅक्झिमम महाविद्यालय ह्या अंतर्गत येतात. ही बाब आपण लक्षात घ्यावी, ज्याला आपण खाजगी महाविद्यालय असंही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण नॉन ग्रँट बी एड कॉलेजेस असं म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, स्वयंअर्थसहाय्य महाविद्यालय, ज्याला आपण सेल्फ गव्हर्नन्स असं म्हणतो. गव्हर्नमेंटचं कुठलंही अनुदान हे महाविद्यालय घेत नाहीत. तसेच विद्यार्थी मित्रो, हे सर्व ज्या बाबी आहेत त्या स्वयंपूर्तीने पूर्ण करतात. त्यामुळे यांना आपण स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालय म्हणजेच सेल्फ गव्हर्नन्स महाविद्यालय कॉलेज असं आपण म्हणत असतो. विद्यार्थी मित्रो, त्यानंतर प्रसिद्ध महाविद्यालय, ज्याला आपण पॉप्युलर बी एड कॉलेजेस असं म्हणूया. तर हे आपल्याला विविध प्रकार पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये शासकीय महाविद्यालय अजून काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, जसे की पूर्णपणे शासकीय असणारं महाविद्यालय, ज्याला आपण गव्हर्मेंट कॉलेज असं म्हणत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, युनिव्हर्सिटी ऑपरेटेड कॉलेज हा एक प्रकार आपल्याला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये पाहायला भेटतो. त्यानंतर डिपार्टमेंट ऑपरेटेड बी एड कॉलेज हा एक गव्हर्मेंट कॉलेजचाच प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, मायनॉरिटी कॉलेजेस हा एक प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. तर अशा विविध प्रकारचे बी एड कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर मॅक्झिमम कॉलेजेस जे आहेत ते विनाअनुदानित तत्त्वावर चालणारे कॉलेजेस आपल्याला पाहायला भेटतात. विद्यार्थी मित्रो, तर यांच्या फीस म्हणजेच शुल्क किती असते, ज्या ज्या कॉलेजला आपला नंबर लागेल, म्हणजे शासकीय असो, विनाअनुदानित असो किंवा मायनॉरिटी कॉलेज असो, कशा प्रकारे त्यांना फीस असते हे आपण पाहूया. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रो, शासकीय महाविद्यालय जे आहेत यांची जी फीस आहे ती 17,500 एवढी असते. म्हणजेच शासकीय महाविद्यालयाला आपल्याला जर आपला नंबर लागला तर आपल्याला 17,500 एवढे ट्युशन फीस ज्याला आपण म्हणत असतो, प्रवेश शुल्क आपल्याला मोजावे लागते, भरावे लागते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, जे विशेष महाविद्यालय आहे, ज्याला आपण आत्ताच स्पेशल बी एड कॉलेजेस असं म्हटलं, त्यांची फीस आपल्याला 14,000पर्यंत पाहायला मिळते. म्हणजेच मूकबधीर जे महाविद्यालय आहेत बी एड महाविद्यालय त्यांची ही फीस होय. तर विद्यार्थी मित्रो, जे अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालय आहेत, ज्यांना आपण नॉन ग्रँट कॉलेज असं म्हणत असतो, तर मॅक्झिमम संख्या आपल्याला ह्या कॉलेजची आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळते. तर तब्बल 24,000पासून 36,000पर्यंत, म्हणजेच 25,000 असेल, 28,000 असेल, 32,000 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फीसेस आपल्याला 24,000 ते 36,000 या विनाअनुदानित महाविद्यालयांच्या पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, क्रमांक लागतो तो म्हणजेच स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालय,
यांची जी फीस आहे विद्यार्थी मित्रो ती 36,000 ते 50,000पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तसेच विद्यार्थी मित्रो जे पॉप्युलर कॉलेजेस आहेत, महाविद्यालय जे महाराष्ट्रातील पॉप्युलर प्रसिद्ध महाविद्यालय, तर विद्यार्थी मित्रो ह्यांचा प्रवेश शुल्क आपल्याला सर्वाधिक असलेला पाहायला मिळतो. तो म्हणजेच 45,000 ते 1,75,000पर्यंत आपल्याला ह्यांचं शुल्क पाहायला मिळतं. अजून एक बाब लक्षात घ्यावी विद्यार्थी मित्रो, आपलं जे बी एड आहे ते 2 वर्षांचं आहे. म्हणजे ही प्रत्येक जी फीस आहे ती आपल्याला 2 वेळेस भरावी लागणार आहे. म्हणजेच पहिल्या वर्षी म्हणजे ज्याला आपण FY असं म्हणतो, आणि विद्यार्थी मित्रो त्यानंतर सेकंड इयर म्हणजेच SY. तर आपला नंबर जर शासकीय महाविद्यालयाला लागला तर 17,500 आपल्याला 2 वेळेस भरावी लागेल, फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला. तसेच विद्यार्थी मित्रो जर आपला स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालयाला नंबर लागला तर 36,000 ते 50,000 जी फीस असेल ती आपल्याला 2दा भरावी लागेल. तर सर्व महाविद्यालयासंदर्भात तीच बाब आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो महाविद्यालयाचे प्रकार व त्या अनुषंगाने असणाऱ्या फीस हे आपल्याला पाहता येतात, आपल्याला भराव्या लागतात. अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.